पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे, धावसंख्या फलकावरती 1. श्री गणेश झालाय धाव फलकावरती. मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळाला, मात्र डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे, दुसरा बॉल डॉट आलाय. थोडासा इथे क्वेश्चन मार्क जरूर असेल बॅटरच्या मनामध्ये की टफ क्रिकेट खेळतोय, पाऊस पडलाय आणि क्वेश्चन मार्क देखील दिसला. यावेळेस कव्हरच्या क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये स्ट्रायकिंग एंड वरती बॅटरच्या खेळीचा अंत. पहिला धक्का डीजे. फलंदाज आहे, लेफ्टी बॅटर राईटी बॅटर, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय टीम साई 11 या संघाकडून. धावसंख्या फलकावरती 2, गडी गमावलाय 1, चेंडू झाले 4. ऑन साईडला वळवलाय, फक्त दिशा दाखवली, सिंगल कंप्लीट होईल. अशोक प्रजापती सर आणि आशिष पानसरे सर इवन जोडी पंचांची आपल्याला पाहायला मिळते ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आशिष सर आणि स्क्वेलिक पंचांच्या भूमिकेमध्ये अशोक सर पाहायला मिळतील. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. या संपूर्ण आजच्या दिवसामधील ही पहिला एक्स्ट्रा धाव आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 4 धावा या फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा मिस्टेक झाली आहे, वारंवार मिस्टेक केली जाते आहे गोलंदाजाच्या मार्फत आणि एक धाव कंप्लीट एक्स्ट्राची आणि धावसंख्या फलकावरती 5 पाहायला मिळेल. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार. यावेळेस चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल. डॉट बॉलने षटक क्रमांक पहिला समाप्त. धावसंख्या 5 पाहायला मिळेल. स्पीडअप करायचे, थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं राहणार है. पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड जाके पहुंचा है 5 रनों के ऊपर, 1 विकेट के नुकसान पर. बहुत बढ़िया बल्लेबाजी करनी पड़ेगी अब, क्योंकि कल के दिन में दोपहर के सत्र में लगभग 4 ओवर में 40-45 रन तो बन रहे थे. इस मैच में पहले ओवर में 5 रन केवल देखने को मिले. जल्द से जल्द मैच को शुरुआत करनी है, रिक्वेस्ट रहेगी. पहले ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 5 रन स्कोर कार्ड हमें देखने को मिलेगा. जॉन्टी ओवर नंबर 2 में देखने को मिलेंगे. माउली की ओवर भी बहुत बेशकीमती रहने वाली है. कल का दिन निखिल जोशी ने बहुत बढ़िया तरीके से गेंदबाजी करते हुए बिताया. उसी तरीके से इस दिन भी गेंदबाजी किसी ना किसी को तो करनी पड़ेगी और धोनी एक बड़े खिलाड़ी है. गेंदबाज जॉन्टी तैयार. इस बार कट करना चाहते थे, बंटी के माध्यम से मिस्टेक हुई. सिली पॉइंट में फील्डर थे. 1 रन मुकम्मल. स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 6 रनों के ऊपर. 6 ऑन द बोर्ड. 6 रन स्कोर कार्ड के ऊपर. इस बार डाउन द लेग साइड वाइड गेंद. हम हमेशा यही कहते हैं आकाश सर, लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन होगा मतलब गेंदबाज के लिए सरदर्दी होती है. लाइन लेंथ को आपको एडजस्ट करना पड़ता है और वो बहुत डिफिकल्ट रहता है लिमिटेड फॉर्मेट में. अच्छी गेंद शायद रहती है, लेकिन वाइड गेंद. चेक चेक चेक. हेलो, चेक चेक. धावसंख्या फलकावरती 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. विथ लॉस ऑफ 1 विकेट. स्ट्रोकला जवाब. कव्हर क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केली आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो आणि बघता बघता मिस्टेक झाली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरून जॉन्टी यांच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट होतील. धावफलक 12 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या षटकामध्ये बॅटिंगला जवाब करावी लागेल आणि तशी कामगिरी करू शकतील का
डावकुऱ्या हाताचे आणि उजव्या हाताचे फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस विकेट यू मिस आय डेफिनेटली हिट. थँक्यू सो मच डीजे. 12 या आकड्यावरती दुसरा खणखणीत धक्का बसलेला आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज आम्ही सातत्याने उल्लेख करतो. बॅटरचं नाव इम्रान पाहायला मिळतील. शेवटचा बॉल डाऊन द लेग साइड. वन्स अगेन व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल. ऑन द बोर्ड 13. 13 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतात. व्हाईट बॉल. अजून एक व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 14. 14 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती मार्गस्थ आहे. यश ठाकूर आणि इम्रान हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. अलॉंग द कार्पेट चेंडू झाला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. नॉन स्ट्रायकिंग एंड वरतून धावेचा प्रयत्न होता मात्र सिंगल धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. धावफलक पाहायला मिळेल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15. व्हाईट बॉल. नॉन स्ट्रायकिंग एंडवरचे बॅटर थोडेसे ॲनिमेटेड आहेत. जोशमध्ये गरजने वाले बादल है. बरसना पड़ेगा इस मैच में. आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. तिसरा धक्का 16. फायटर 11 आणि साकिनाका पॅकर्स दोन्ही संघांचे कॅप्टन. मिड मॅच मध्ये आपण टॉस करणार आहोत. सो आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय ही रिक्वेस्ट असेल. यंग फायटर 11 साकिनाका पॅकर्स. यंग फायटर्स 11 आणि साकिनाका पॅकर्स 17. यशच्या खांद्यावरती जबाबदारी. यशला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. त्याच्या खांद्यावरती जबाबदारी. बघूया कशा प्रकारे तो पेलतोय. चॉप करत असताना शुभम मिस्टेक झाली आहे. सिंगल ॲड होईल. फलक पुढे सरकेल. सेकंड गॉड ऑफ क्रिकेट विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय. 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा स्कोर कार्ड वरती. साकिनाका पॅकर्स आणि यंग फायटर्स 11 दोन्ही संघ रिक्वेस्ट असेल टॉस साठी रिपोर्टिंग करा. धोनीच्या माध्यमातून फिल्डिंगला जवाब. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती डिरेक्ट थ्रो. फलंदाज बाद. आणि शेवटचा एक बॉल शिल्लक. फुलटॉस बॉल. शुभमच्या माध्यमातून फिल्डिंगला जवाब. 1 more विकेट डाउन. नॉन
थँक्यू सो मच डीजे. कृष्णा शेट्टी यादव साहेब बघा, भरपूर सारी मेहनत त्यांची देखील आहे. काल थोडा लेट झाला आणि म्हणून आज आपण लवकर सुरुवात करणार होतो, मात्र काही कारणास्तव थोडासा आपण डिले आहोत. 2.5 तास आपण डिले आहोत, तरी देखील आपण ट्राय करू की लवकरात लवकर सामने कंप्लीट करा, कारण उद्या वर्किंग डे आहे, मंडे. वॉट अ बॉल, अगदी वळणारे बॉल आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून म्हटलं जातं की हायवेवरती वळणारे रस्ते आणि क्रिकेटमध्ये वळणारे बॉल अगदी घातक असतात. तेच पाहायला मिळतोय मैदानावरती. हा डॉट बॉल आपण पाहू शकतो. गोलंदाज तयार पुन्हा एकदा, आणि इथे मैदानावर अजून एक स्ट्रायकिंग एंडवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील, जबरदस्त गोलंदाजी करतायत. यावेळेस मिस्टेक आणि फलंदाज बाद. वन्स अगेन उचल में आया या परिस्थितीमध्ये बॅटिंग पाहायला मिळतीये. आदित्यच्या खेळीचा अंत. 1 more विकेट डाऊन. एकावरती एक झडी मैदानावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळते. कोण टिकतच नाहीये. जणू काही एक स्वप्न असतो ना, अवघड स्वप्न, डरावना सपना जिसे हम कहते हैं, वही बल्लेबाज टीम को. यावेळेस देखील मिस्टेक पाहायला मिळते. मिस्टर दुबे पाहायला मिळतील. मेडन असेल का हे षटके बघणं तितकंच महत्वाचं असणार आहे. 19वा फलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लाजवाब कामगिरी मैदानावरती आतापर्यंत बॉलिंग टीम 11 या संघाकडून. आणि विकेट मेडन, क्या बात आहे, जबरदस्त कामगिरी. टॉस जिंकलाय, डिसिजन पेंडिंग असेल. 2 ओव्हरपर्यंत सांगून द्या आणि संपूर्ण स्क्वॉड रेडी राहायचं, ही देखील आपल्याला नम्रतेची विनंती. चला मॅच त्वरित चालू करायची आहे, ही विनंती असेल. ओम साई 11 टीम, जल्द से जल्द आपकी फील्डिंग सेट कीजिए और बैटिंग टीम जल्द से जल्द बल्लेबाजों को भेजिए, ये भी रिक्वेस्ट रहेगी. चला आपण सामना त्वरित सुरू करणार आहोत. जबरदस्त असा मुकाबला पाहायला मिळेल, यातही मात्र शंका नाही आहे, कारण दोन्ही संघांकडे तुल्यबल खेळाडूंची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. हर सर जहां झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वो समंदर होता है. जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है,
लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. या मॅचचा सिकंदर कोण असेल हे येणाऱ्या वेळी आपल्याला सांगून जाईल. भरपूर उशीर झाला मॅचला, मात्र मॅच जबरदस्त रंगेल यात मात्र शंका नाही आहे. विजयासाठी 20 धाब्यांची आवश्यकता आणि पहिला बॉल वाईड पाहायला मिळतोय. 20 धावा तुम्हाला डिफेंड करायचे आहेत, ही चुकी नाही, हा गुन्हा आहे. कारण तुम्हाला धावा कमी डिफेंड करायचे आहेत आणि तुम्ही वाईड बॉल फेकत आहात. पहिली धाव अर्जित झाली आहे. यावेळेस फुलटॉस बॉल चॉप करायचा प्रयत्न होता, मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क झाला नाही. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. सुबोध, स्ट्रायकिंग एंड वरती निलेश, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अमर. यावेळेस पुन्हा एकदा चॉप करायचा प्रयत्न, मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. फुकट ते पौष्टिक व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावफलकावरती ऍड. धावफलक पाहायला मिळेल दोन्ही आकड्यावरती. 2 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा मिस्टेक, पुन्हा एकदा वाईट, पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव, पुन्हा एकदा धावफलक वरती एक धाव ऍड होईल आणि पुन्हा एकदा प्रेशर देखील वाढेल. हे क्रिकेट आहे, एका धावेला फार महत्व आहे. एका धावेने न्यूझीलंड वर्ल्ड कप देखील हरलाय, त्यामुळे एकेका धावेला फार महत्व असतं. यावेळेस जबरदस्त जबरदस्त सिलिस्क्वेले क्षेत्रामध्ये आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळाली. एका धावेला आकाश सर फार महत्व आहे. ज्याप्रमाणे इलेक्शन मध्ये एका मताला, ज्याप्रमाणे परीक्षेमध्ये एका गुणाला, क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व असतं. व्हाईट बॉल अजून एक. बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद करून घ्यायची आहे. धावसंख्या 4 पाहायला मिळेल. 4 ऑन द बोर्ड. साकिनाका पॅकर्स संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग होता, तो आमच्यापर्यंत कळवलं तर बरं होईल. 4 धावा. टॉस जिंकलाय साकिनाका पॅकर्स संघाने आणि डिसिजन बॅटिंग, म्हणजे ऑस्ट्रेलियन शैलीचा डिसिजन. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. समोरच्या संघावरती आक्रमक हल्ला चढवून पहिल्या इनिंग मध्ये आपण वर्चस्व गाजवायचं हा निर्णय. कोरडप्याचा बॉल खोदून काढला, हेलिकॉप्टर उडवला गेला. सिंगल कंप्लीट झाली. धावफलक पाहायला मिळेल 6 या आकड्यावर. 4 एक्स्ट्रा व्हाईट बॉलच्या 4 धावा आणि त्यानंतर 2 बॉल 2 सिंगल. धावफलक 6 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 14 धाव्यांची आवश्यकता. खुल्या टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. मिस्टेक झाली आहे. कीपर थर्ड मॅन मध्ये फिल्डर देखील होते, दोघांच्या माध्यमातून मिस्टेक. सिंगल कंप्लीट. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ आहे. खुल्या टप्प्याचा बॉल मात्र फिल्डिंग मिड ऑन मध्ये लाजवाब. डॉट बॉलने षटक क्रमांक पहिला समाप्त. पहिल्या षटकाचा वाजवी समाप्त होतोय. धावफलक पाहायला मिळेल बिनबाद 7 आणि विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 18 बॉल. विजयासाठी 13 धावेंची आवश्यकता. 3 षटक 13 धावा. मात्र मी म्हणेल लेस दॅन रन बॉल इक्वेशन आहे, तरी देखील क्रिकेट आहे आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. सातत्याने उल्लेख करतो. बॉलरचं नाव अक्षय. अक्षय पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. आणि यावेळेस स्विच हिट केलाय. केविन पीटरसन स्टाईल मध्ये बॉलला स्विच केलाय. स्विच हिट अटेम्प्ट होता. सिंगल कंप्लीट होईल. धावफलक 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 17 चेंडूंमध्ये विजयासाठी 12 धाव्यांची आवश्यकता. जबरदस्त अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एसबीएन क्रिकेट लीग 20-25चं दमदार आणि तितकंच दिमागदार आयोजन. आणि आज आपल्याला पाहायला मिळतील ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये बालाजी इव्हेंट्स, मिस्टर चिकनकर सर, त्यांची आणि त्यांची संपूर्ण टीम. म्हात्रे ब्रदर्स देखील आहेत कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. दोघांचं देखील कौतुक करणार आहोत. या समवेत अशोक प्रजापती सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये, आशिष पानसरे सर आपल्याला स्क्विलेक पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील, त्यांचं देखील आपण कौतुक करणार आहोत. आकाश सर आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजे स्कोररच्या भूमिकेमध्ये. कालचा संपूर्ण दिवस फार चांगली स्कोरिंग जी मात्र अक्षय सरांनी केली, आकाश सरांनी केली, त्यांचं देखील आपण कौतुक करणार आहोत. आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी. सर्वांचं सहर्ष स्वागत करूया आपण. कोरडप्याचा बॉल ड्राईव्ह करत असताना मिड ऑफ मध्ये फिल्डिंग लाजवाब. डॉट बॉलची समाप्ती होते. 2 बॉल 2 सिंगल. त्यानंतर तिसरा बॉल डॉट आणि अशा रीतीने 3 बॉलमध्ये 2 धावा फक्त खर्च केल्यात. सो चांगली गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळते. जशी मागणी तशी पुरवठा. कोरडप्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. मिळेल सिंगल आणि सिंगल वरती समाधान असेल, कारण लेस दॅन रन बॉल इक्वेशन आहे. सिंगल डबलने हा सामना तुम्ही जिंकू शकताय माहिती आहे, आणि म्हणून याला म्हटलं जातं समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड. आणि तो दाखवत असताना हे दोन्ही बॅटर्स कमालीची
बॅटिंग करत आहेत. यावेळेस देखील सिंगल ऍड होईल. सिंगल. एका षटकाराला 501 रुपयाचा कॅश प्राइज कृष्णा भाई यादव यांच्या वतीने. सुवर्ण संधी असेल या षटकासाठी फक्त. अटी व शर्ती लागू, टर्म्स अँड कंडिशन अप्लाय. फक्त या ओव्हरची ही बात. आणि मला वाटतं शेवटचा बॉल आहे. या बॉलवरती षटकार आला तर कृष्णाबाई यादव साहेबांच्या वतीने 501 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे कृष्णाबाई, बढिया. नाही म्हणजे कृष्णा भाऊ यांना आहे क्रिकेटची हाऊस आणि त्यांच्या माध्यमातून पडतोय पैशाचा पाऊस. कृष्णा भाऊ यांना आहे क्रिकेटची हाऊस आणि त्यांच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये देखील असेल पैशाचा पाऊस. कारण या ओव्हरमध्ये जर एखादा षटकार जरी लगावला गेला तरी देखील 501 रुपयाचं कॅश प्राइज बॅटरसाठी असेल. आणि बॉलर साठी देखील सुवर्ण संधी. विकेट हॅट्रिक साठी देखील 501 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. आता पैशांची पारितोषिकांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये. चला मात्र त्यासाठी विकेट हॅट्रिक आणि एक षटकार देखील मारावा लागेल. चला स्पीडअप करा. बघा प्लेयर्सनी पहिलेच येऊ नका ही विनंती असेल. चला ठीक आहे, एक मॅच होऊ द्या. पुढच्या मॅच पासून आपण नियम स्ट्रिक्ट करू. सिंगल ऍड होईल. धावफलक 13 या आकड्यावरती 7 धाव्यांची आवश्यकता. जीत के लिए विकेट टेकिंग गेंदबाजी करनी पड़ेगी, इसके अलावा कोई चारा नहीं है. स्ट्रोक तो बढ़िया, डांसिंग डाउन द विकेट, स्टेप आउट होके बड़ा स्ट्रोक और गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन के बाहर. सड़क पे कड़क बेधड़क सुपर सिक्सर. थँक्यू सो मच कृष्ण यादव साहेबांच्या वतीने 1 रुपयाचं कॅश प्राइज देखील. क्या बात है, जबरदस्त. आणि यस सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकला आहे टीम 5G.